नमस्कार शेतकरी परिवार, मी केतन माशाळकर तुमचा स्वागत करतो माशाळकर ऑनियन ह्या युट्यूब चॅनल मध्ये। तर आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात बांगलादेश येथील लाल कांद्याची बाजाराची स्थिती। बांगलादेशमध्ये कांदा निर्यात किती झाला आणि सोलापूर बाजारमध्ये लाल कांद्याची स्थिती काय आहे। तर पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा। आपल्या सर्व शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर माशाळकर ऑनियन ह्या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बांगलादेश येथील कांदा बाजाराची स्थितीबद्दल बातमी दिलो होतो। तर आपले एक शेतकरी बांधव त्यांनी आपल्या व्हिडिओवर कमेंट केले होते की चुकीची बातमी देऊ नका। तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुरावे सोबत जे बांगलादेशी न्यूज मीडियामध्ये दाखवले जाते आणि त्यांच्या वेबसाईटवर हे सादर केले जाते ते लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आणि इथे फोटो मार्फत तुम्हाला दाखवतो। तर शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 18 ऑगस्ट वार सोमवार। तर आज पहाटे बांगलादेशमध्ये 660 मेट्रिक टन कांदा सोना मस्जिद लँड पोर्ट द्वारे भारतातून दाखल झाला आहे। हे बातमी तेथील लँड पोर्ट मॅनेजर कमल हुसेन यांच्याद्वारे दिलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आता बांगलादेश येथील कांदा बाजाराची स्थिती जाणून घ्या। तर डॉलर मालाचे 68 ते 72 बांगलादेशी रुपये, मीडियम मालाचे 64 ते 67 बांगलादेशी रुपये आणि स्मॉल कांद्याचे 60 ते 63 बांगलादेशी रुपये तिथले भाव गेलेले आहेत। आता सोलापूर येथील लाल कांद्याची बाजाराची स्थिती जाणून घ्या। आज एकूण 170 गाडीची आवक सोलापूर बाजारमध्ये झालेली आहे। आता सोलापूर मधील बाजार भाव जाणून घ्या। डॉलर मालाचे 18 ते 20 रुपये, मुकल मालाचे 16 ते 17 रुपये, मीडियम मालाचे 14 ते 16 रुपये, गोल्टा गोल्टी मालाचे 11 ते 14 रुपये आणि सुपर मालाचे 20 ते 22 रुपये जे क्वचित ठिकाणी गेलेला आहे। आणि आज बाजारमध्ये काहीही फरक दिसत नाहीये, बाजार आज स्थिर आहे। तर असंच आपले व्हिडिओ पाहत रहा आणि चॅनलवर नवीन असाल माशाळकर ऑनियन ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि सर्व शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। सर्व शेतकऱ्यांना माझा राम राम।